आजच्या काळात फार्मसीला करिअर म्हणून निवडणे योग्य आहे का असं वाटतं का? पण जर आपल्याला कशा पद्धतीचं शिक्षण घ्यायचं आहे, काय फॅसिलिटीज आहेत, त्या त्या ॲनालिसिस करून आपण त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावं. जसं की तुम्ही सांगितलं 45% पण 135 मार्क होतात 45 आणि इकडे 120 होतात रिझर्व कॅटेगरीसाठी. तर 134 मार्क असतील तर ॲडमिशन भेटतं का सर? मगाशी ते सांगितलं की डॉक्युमेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. डॉक्युमेंटेशन पूर्ण करा, आता वेळ आहे. राऊंड असते सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस. यामध्ये खूप काही अडचणी असतात आणि ते टेक्निकली अडचणी मुलांना कळत. फार्मसीला रिप्लेसमेंट नाही, खूप जास्त रिप्लेसमेंट AI त्या ठिकाणी खूप जास्त रिप्लेसमेंट त्या ठिकाणी देणार नाही. नेक्स्ट आहे फार्मसी ॲडमिशनसाठी CET नीट आवश्यक आहे का? हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत आहे फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक यूट्यूब चॅनल आणि मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. आपले दोन्ही चॅनल आहेत. हा मराठीतून मुद्दामून पॉडकास्ट होला कारण की महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना आम्हाला कुठेतरी उच्च पदावर बघायचं आहे आणि म्हणूनच हा पॉडकास्ट मराठीतून आम्ही रेकॉर्ड करतो आहे. आजचा महत्त्वाचा उद्देश आहे फार्मसीमध्ये ॲडमिशन घेत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यावर सोल्युशन. आता मी पण देऊ शकतो का? हां, थोडंफार देऊ शकतो. पण जर याच्यातलाच या क्षेत्रातला ज्या गोष्टी सगळ्या होतात, त्या प्रोसेस होतात, त्याच्यामध्ये जर कमिटी मेंबर असतील किंवा त्या प्रोसेस कशा होतात, कशा व्हायला पाहिजे, याच्याबद्दल डिटेल माहिती असणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडनं जर आपण माहिती घेतली तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. आणि म्हणूनच मी या ठिकाणी आपल्याकडे एक गेस्ट बोलवलेले आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर संतोष शेळके सर, जे की छत्रपती संभाजीनगरमधले टॉप असल्या प्रकारचं बी फार्मसी कॉलेज आहे, तिथं प्रिन्सिपल आहेत. याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे वेगवेगळे पद आहेत जे की तुमची प्रोसेस होते त्या प्रोसेसमध्ये सुद्धा सर असतात आणि म्हणूनच इथं मी इन्व्हाइट केलं. तर सर्वात आधी मी डॉक्टर संतोष शेळके सर इथं स्वागत करत आहे. सर, थोडक्यात आपलं एक इंट्रोडक्शन द्या विद्यार्थ्यांना. नमस्कार सर, धन्यवाद तुम्ही संधी दिल्याबद्दल. ॲक्च्युली हा खूप दिवसापासून हा विषय घेण्याचं होतं आणि मला वाटतं पहिल्यांदी आहे मराठीमध्ये होतं आहे. कारण आम्ही याच्या आधी सरांनी ज्या वेळेस आम्हाला बोलवलं आम्ही हिंदीमध्येच या सगळ्या गोष्टी देश पातळीवर विचार केला होता. पण यावेळेस सरांचं असं म्हणणं होतं की सर आपल्याला मराठीमध्ये जायचं आहे, आपल्या लेकरांसाठी आपल्याला केलं पाहिजे. म्हणून आजचा आवर्जून हा पॉडकास्ट मला वाटतं सरांनी मराठीमध्ये सांगितलं. तर नमस्कार, मी डॉक्टर संतोष शेळके, मी प्राचार्य आहे सध्या श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, जे की बजाजनगर छत्रपती संभाजीनगर येथे आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी असोसिएट डीन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी या इथे. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे अतिरिक्त कारभार एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर म्हणून आहे, तर अकॅडमिक काउन्सिल मेंबर म्हणून आहे आणि बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये मी अकॅडमिक काउन्सिल मेंबर आहे. ज्या कॉलेजमध्ये ऑटोनॉमी आली आहे त्या बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये मी ऑटोनॉमीमध्ये त्या ठिकाणी अकॅडमिक काउन्सिल मेंबरचं काम म्हणून बघतो आणि अतिशय चांगल्या फील्डमध्ये काम करत असताना सरांचं ज्या वेळेस या ठिकाणी मार्गदर्शन अपेक्षा असतं आम्ही त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतो. त्यांना आमच्याकडनं काही असेल तर आम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस येतो. कारण त्यांच्यासारखं सोशो इकॉनॉमिक ज्याला आपण म्हणतोयात की समाज प्रेरित जे काम आहे ते सर प्रत्येक वेळेस करत असताना विद्यार्थ्यांना एक मार्ग सुकर करण्याचं काम त्यांचं असतं. सर धन्यवाद तुमचे, पण तुम्ही हा पॉडकास्ट अरेंज केला त्याबद्दल. सर, काही मुलांचे प्रश्न असतात कॉमनली आणि मुलांनी मी तर रिक्वेस्ट करतोय, जर तुमचेही काही प्रश्न असतील तर या पॉडकास्टच्या कॉमेंटमध्ये तुम्ही निश्चित करावे, जेणेकरून की मी सरांपर्यंत पोहोचण्याचं काम करू. आणि आणखीन मदत लागली तर सरांना एक वेळेस बोलून त्यांचे व्हिडिओ किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचं काम या पॉडकास्टच्या माध्यमातून केलं जाईल. कारण की मुलांना प्रोसेस ज्या वेळेस कॅप राऊंड असते सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस, यामध्ये खूप काही अडचणी असतात आणि ते टेक्निकली अडचणी मुलांना कळत नाहीत आणि याच्यामुळे काही मुलांचे ॲडमिशनसुद्धा कॅन्सल होतात. तर निश्चितच तुमचं कॅन्सल ॲडमिशन होऊ नये हा आमचा महत्त्वाचा उद्देश आहे आणि या उद्देशापोटीच आम्ही हा पॉडकास्ट तयार करतोय. तर काही प्रश्न आहेत सर. फार्मसीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पात्रता काय असली पाहिजे? सर, फार्मसीमध्ये मुळात 3 कोर्सेस आहेत. ओके. 4 आहेत तसे, पण बेसिकली 3 कोर्स म्हणजे पहिला डी फार्मसी आहे, त्याची पात्रता वेगळी आहे. नंतर बी फार्मसी आहे, बी फार्मसी ऑब्लिक बी फार्मसी प्रॅक्टिस आणि फार्म डी असे 3 कोर्स आहेत आणि एक एम फार्मसी आहे.
ओके. तर 12वी नंतर जो कोर्स आहे तो डी फार्मसी आणि बी फार्मसी आणि फार्मडी असे 3 कोर्स आपल्याला त्या ठिकाणी करता येतात. Yes, sir. डिप्लोमाला अट नाही आहे सर, म्हणजे त्याला CETची अट नाही आहे. तो 12वी पास असेल तो Okay. त्याला डायरेक्टली ऍडमिशन मेरिट बेसवरती त्या ठिकाणी त्याला ऍडमिशन भेटते. म्हणजे 12वीचे मार्क जे आहेत 12वीचे मार्क्स त्या मार्कवर तुम्हाला डी फार्मसी डिप्लोमा इन फार्मसी जो 2 वर्षाचा कोर्स आहे, ओके. तर त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन भेटेल. ओके. त्याच्यानंतर बी फार्मसी प्रॅक्टिस, फार्मडी आणि बी फार्म हे 3 कोर्स आहेत ज्या 12वीच्या नंतर CET, नीट याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी ऍडमिशन भेटते. नेमका स्कोर कशाचा पकडता सर? सर दोन्हीचा पकडतो. जे चांगलं असेल तो स्कोर आपण या ठिकाणी पकडला जातो. आणि फार्मसीमध्ये चांगलं असं आहे की तुमचा PCM असेल तरी चालेल, PCB असेल तरी चालेल, नीट असेल तरी चालेल. तर त्याच्यामुळं कुठं विद्यार्थ्यांची संधी उकली असेल की मला PCM मी दिलाय पण मला असं वाटतं की नाही आय शुड गो इन मेडिकल, मला मेडिकलमध्ये जायला पाहिजे, मी मेडिकल केलं पाहिजे, तर अशा ठिकाणी तुम्ही तिन्ही पण या ठिकाणी चालतात. PCB चालतं, PCM चालेल आणि नीट पण त्या ठिकाणी स्कोर ग्रेट ठरला. मला तर सांगायचं असं आहे की बाबा तुम्ही कोणत्यातूनही एज्युकेशन घेताय याच्यावर काहीच डिपेंड नाहीये. तुमचं कोणतंही सायन्स मधलं असलं पाहिजे, PCM, PCB किंवा नीट दिलेली असेल, CET दिलेली असेल तरी तुम्हाला एंट्री आहे. आणि हे सर्वात बेस्ट आहे मला तर असं येस वाटतं. येस येस आता तुम्ही इंजिनिअरिंग आता PCM कंपल्सरी आहे सर. राईट. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस काहीतरी कंपल्सरी आहे. इथं तसं काही नाही. इथं नाही सर. त्याच्यामुळे आणि दुसरा प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऑलरेडी दिलं सर. बी फार्मसी, डी फार्मसी आणि फार्माडी मध्ये काय फरक आहे सरांनी सरळ सांगितला. नेक्स्ट आहे फार्मसी ऍडमिशनसाठी CET नीट आवश्यक आहे का? हो सर, दोन्ही आवश्यक. फार्मसी ऍडमिशनसाठी तो नीट आवश्यक आहे. फक्त डिप्लोमाला जसं आपण चर्चा केली, डिप्लोमाला ते अट नाहीये, तो 12वी पास पाहिजे. Yes. पण याला मार्कांची मर्यादा आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये याला किमान मार्क 45% पडले पाहिजे ओपनसाठी. आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी 40%, म्हणजे 135 मार्क फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये पाहिजे. आणखी एक क्वेश्चन्स आहे. जसे इंजिनिअरिंगसाठी जसं की तुम्ही सांगितलं 45% आहे, पण 135 मार्क होतात 45 आणि इकडे 120 होतात रिझर्व्ह कॅटेगरीसाठी. तर 134 मार्क असतील तर ऍडमिशन भेटतं का सर? नाही, जर राऊंड अप होत असेल, त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे, ब्रोशरमध्ये दिलेला आहे. 134.3, 0.4च्या पुढे जर गेला तर तो 135 गृहीत होतो. पॉईंटवर तर असेल. फक्त 134 असेल तर तो होणार नाही. ओके. 134 पॉईंट असेल. बोर्डामध्ये तर पॉईंट वाईज मार्कच नाही. त्याच्यामुळे त्यांना 135 लागते. 135 आणि 120 तुम्हाला जर इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्याच्यात आहे सर हे. तर तिथं होतं, पण इथं होत नाही. त्यानंतर सर महाराष्ट्रातील टॉप फार्मसी कॉलेज निवडताना कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजे? आता समजा मला ठरवायचं आहे श्रीनाथ कॉलेज हे टॉप कॉलेज आहे, मी कोणत्या अटी किंवा कोणत्या गोष्टी चेक केल्या पाहिजे की हे कॉलेज टॉप आहे बाबा, इथं खरंच मला ॲडमिशन घेतलं चांगलं राहील? ओके सर, कॉलेज निवडताना सर्वप्रथम मी बघितलं पाहिजे त्याला सगळ्या मान्यता आहेत की नाही. हे रेग्युलेटिंग ऑथॉरिटी ज्याला आपण म्हणतो, मग तो PCI असेल, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया असेल, DT शासन असेल किंवा ते संलग्नता ज्याची आहे ते विद्यापीठ असेल, यांच्या सगळ्यांची मान्यता आहे की नाही ते पहिलं तपासलं पाहिजे. त्यानंतर त्या कॉलेजच्या याच्यावरती आपण जर बघितलं, वेबसाईट चेक करा, त्याचं ऑनलाईन स्टेटस चेक करा, मुलांनी दिलेले रिव्ह्यूज चेक करा, आणि तिथं असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, तिथले प्लेसमेंट रेकॉर्ड कसे आहेत, तिथला फॅकल्टी, शिक्षक वर्ग कशा पद्धतीचा आहे, आणि लॅबोरेटरी कशा, सगळं लॅबोरेटरी जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे कशा पद्धतीचं आहे त्या ठिकाणी. पण हे आपल्याला वेबसाईटवर फक्त बघून चालणार नाही, तर आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल सर. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करावं लागेल. तुम्हाला महाविद्यालय म्हणून सांगतो सर की एखाद्या विद्यार्थ्याला चांगलं भेटलं तो चांगलंच सांगणार, पण थोडी जर एखादी जर गोष्ट त्याला वाईट भेटली ना तो तेलमीठ लावून छान सांगणार. त्याच्यामुळे एक नाही तर 10 विद्यार्थ्यांना विचारा तुम्ही, तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला विद्यार्थी देऊ शकतात. डिस्टर्ब करायचंय सर, मी श्रीनाथ कॉलेजला माझ्याकडनं काही ॲडमिशन आले तुमच्याकडे, त्या विद्यार्थ्यांना मला खूप चांगला रिव्ह्यू भेटला सर. एक तर कॉलेजची शिस्त खूप छान आहे तुमच्या. श्रीनाथ कॉलेज म्हणजे एक शिस्तीचं कॉलेज आहे, शाळा आहे सर. यस, शाळा आहे, कॉलेज नाहीच आहे, शाळाच आहे. टीचर फार छान आहेत. मी इंडिव्हिज्युअली तुमचे काही टीचर माझ्याकडे पण होते शिकवायला, कदाचित तुम्हाला आठवत असेल बायोलॉजी. टीचर फार छान आहेत, कॉलेजचा कॅम्पस छान आहे, तिथलं शिस्त खूप छान आहे. इव्हन एखाद्या स्टुडंटला तब्येत बिघडली आणि नंतर काही दिवस न गेल्यामुळे प्रॅक्टिकल देऊ द्यायचं की नाही याच्यावर इश्यू चालू होता सरांचा. मी कॉल केला होता, मी नाव नाही घेणार होतं, पण मी बघितलं, मग सरांना सांगितलं रिअल काय प्रॉब्लेम आहे, रिअल काय झालं, आणि त्यावेळेस सरांनी खरंच ॲक्शन घेऊन आधी चेक केलं की हे रियालिटी आहे का नाही. आणि त्यांनी मलाही सांगितलं सर माझी तुमची मैत्री आहे, पण मैत्री खरं जर असेल तर तुमची मैत्री नक्की आहे, तिथं तुमचं काम होईल, आणि जर नसेल तर
तो विद्यार्थी तसा, तर मी त्याला बिलकुल सपोर्ट करणार नाही. पण सरांनी चेक केलं, खरंच हा विद्यार्थी छान आहे, तर त्याला सपोर्ट पण केला. मला सांगायचं असं की कॉलेज कसं असावं, तर एकदा श्रीनाथ कॉलेजला माझं नाव सांगा सरांना, मुकेश नाईक सरांकडनं मी आलो आहे, मला सर कॉलेजला भेटायचं आहे, शेळके सर, डॉक्टर शेळके सर आहेत, ते त्यांच्या तुमच्या टीमला भेटवतील किंवा जे काय असेल. खरंच एकदा कॉलेजला म्हणजे चांगल्या विद्यार्थ्याचा लॉस होऊ नये हा माझा उद्देश आहे सर. बाकी दुसरा काही नाही आहे. एक्झॅक्टली. की सरची कशी कामाची प्रणाली आहे, कसं काम केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी श्रीनाथ कॉलेजला होतात. मी तर म्हणतो सर, विद्यार्थी आल्यानंतर खरंच एकदा त्यांना काय कॉलेज असते तुम्हाला जर पाहायचं असेल तर आम्ही निश्चित प्रत्येकाला सरांचं- सांगतो सर, Yes, sir. आम्ही इतर ठिकाणी इन्स्पेक्शनला जातो, प्रत्येक ठिकाणी सांगतो एकदा महाविद्यालयाला या. Yes. म्हणजे मी तुम्हाला सांगतो हे कडक शिस्त बऱ्याच जणांना आहे, बऱ्याच जणांना आणि आवडत नाही. विद्यार्थ्यांनाही मिळा, हा भेटलं पाहिजे, तुम्हाला लक्षात येईल खरं काय आहे. नाही, शिक्षकांना किंवा कॉलेजला विचारायचं नाही सर, तुमचा Yes. जो आरसा असेल एखादा महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. यस, विद्यार्थ्याला एकाला नाही, तुम्ही तो 10 विद्यार्थ्यांना भेटा, त्याचं उत्तर तुम्हाला ते खूप चांगल्या पद्धतीने तेच देतील. मी तर म्हणतो तुम्हाला जिथे जिथे ॲडमिशन घ्यायचं, ठीक आहे, मी श्रीनाथ कॉलेजचे माझे मित्र आहेत म्हणून असं नाही म्हणत मी सरांना, तुम्ही बाबा खरंच कॉलेज चांगलं आहे की नाही एकदा व्हिजिट करायला पाहिजे. चांगले विद्यार्थी आणि चांगले टीचर, चांगला स्टाफ जर सगळं जर भेटलं तर कदाचित तो विद्यार्थी ज्याला करिअरमध्ये समजा 10 पॉईंट होते त्याला 20 भेटतील, 20वाल्याला 40 भेटतील, हे निश्चित असतं. आणि हे डिपेंड असतं कॉलेजवर. तुमचं करिअर 4 वर्ष तुम्हाला तिथं घालायची आहेत. नंतरचा प्रश्न आहे सर, फार्मसीमध्ये ॲडमिशन घेताना विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या सामान्य चुका कोणत्या आहेत आणि त्याच्यावर दुरुस्ती करण्यासाठी काय उपाय असू शकतात? बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांकडनं या चुका होतात सर. तर याच्यामध्ये विषय असा आहे की ॲडमिशन घेताना फॉर्म भरताना काही जण चुका करतात. यस, डेट लक्षात राहत नाही विद्यार्थ्यांच्या, रजिस्ट्रेशन वेळेत होत नाही. त्याच्या व्यतिरिक्त कॉलेज निवडताना विद्यार्थी खूप गाफील राहतो, कारण ते कॉलेज फक्त संभाजीनगरला आहे. मी आता एखाद्या गावाकडचा आहे, मी बीडचा आहे, मी उस्मानाबादचा आहे, मी धाराशिवचा आहे, किंवा मी सिल्लोडकडचा आहे, ग्रामीणचा आहे. मला क्रेज आहे की मला शहरात जाऊन शिकायचं. मला असं मानसिकता आहे की तिथं सगळं काही चांगलं भेटत असेल, पण तसं नसतं. त्यासाठी मी प्रत्येकाला तेच सांगत असतो की आपण फक्त ते कॉलेज संभाजीनगरमध्ये, ते कॉलेज पुण्यामध्ये, कॉलेज मुंबईमध्ये म्हणून ॲडमिशन घ्यायचं नाही. त्या ठिकाणी जायचं आहे, त्याचं रेकॉर्ड बघायचं आहे, त्यातला इन्फ्रास्ट्रक्चर, तिथल्या सगळ्या गोष्टी या बघायच्यात आधी की या खरंच आहे त्या पद्धतीने आहे की नाही, त्यानंतरच त्या ठिकाणी घ्यायचे. माझं एक सजेशन आहे सर, आता सध्या विद्यार्थ्यांकडे वेळ आहे, सध्या कॅपराऊंडला टाइम आहे, तर माझं मत आहे की तुम्ही कमीत कमी 10-15 कॉलेजला भेट देऊ शकता, भेट देऊ कम्पॅरिझन करू शकता आणि तिथं ॲडमिशन घेऊ शकता. राईट. माझं सजेशन आहे विद्यार्थ्याला. त्यानंतर विद्यार्थी परत अजून एक चूक करता सर, तो फॉर्म भरताना आता जाग आल्यानंतर त्याला माहिती आहे आता मला कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे, मला व्हॅलिडिटी लागणार आहे, पण तो अशा वेळेस जातो. पण बऱ्याच वेळेस असं होतं की त्यांनी दिरंगाई केल्यामुळं त्याचं सर्टिफिकेट येत नाही, त्याची व्हॅलिडिटी येत नाही, आणि ते रिसिप्ट सबमिट केली असतील त्याला वेळ असतो 1 महिन्याचा, आणि त्यावेळेस होत नाही. मग त्याचं ॲडमिशन्स ऑटोमॅटिकली कन्वर्ट होतं सर. त्याचं ॲडमिशन समजा कॅटेगरी असेल, मग तो SC असेल, ST असेल, कोणत्या कॅटेगरीज असेल, त्याचं कन्वर्ट होतं ओपनमध्ये, आणि त्याला मग तेवढी ओपनची त्या ठिकाणी त्याला फीस भरावं लागते, आणि त्याचं विद्यार्थी त्या ठिकाणी नुकसान होतं. या सगळ्या गोष्टी बघणं खूप जास्त गरजेचं आहे. यस सर. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट फार्मसी कॉलेजमध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे. गव्हर्नमेंट बऱ्याच ठिकाणी फक्त नाव आहे आणि चांगली आहे, म्हणजे गव्हर्नमेंटची प्रणाली खूप चांगली आहे सर, फॅसिलिटीज आहेत त्यांना. फक्त शिक्षकांचा अभाव आहे, कारण भरती बऱ्याच वर्षापासून झालेली नाही आहे. करेक्ट. त्याच्यामुळे बरेचसे वर्ग त्या ठिकाणी काय ना CHB बेसिसवर होतात, क्लॉक आवर बेसिसवर होतात. आणि प्रायव्हेटमध्ये बरेचसे असे महाविद्यालय आहे की जे आज टॉपचे आहेत. जर टॉपची लिस्ट काढली, NRF रँकिंग असतात सर, गव्हर्नमेंटचं नाव तुम्हाला कुठंच दिसणार नाही, सगळे प्रायव्हेटचे. फक्त IIT त्या ठिकाणी टॉपच्या लिस्टमध्ये, NRF नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क आहे की पूर्ण जागतिक लेवलला देश पातळीवरती ते रँकिंग देतात, आणि त्याच्यामध्ये असं दिसतं की गव्हर्नमेंट कॉलेजेस IIT सोडून दुसरे कोणतेच नाही आहे. करेक्ट. बाकी सगळेच. फार्मसीमध्ये तुम्हाला पहिल्या 100 लिस्टमध्ये कमीत कमी 20 फार्मसी कॉलेजेस, आणि सगळे प्रायव्हेट आहेत. तर त्याच्यामुळे आपण गव्हर्नमेंट आणि याचं कम्पॅरिझन करू शकत नाही. पण जर आपल्याला कशा पद्धतीचं शिक्षण घ्यायचं आहे, काय फॅसिलिटीज आहेत, त्या अनालिसिस करून आपण त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावं. कारण फीज मला वाटतं दोन्हीकडे लागत नाही आता. विद्यार्थ्यांना, मुलींना फीज माफ आहे सर, मुलांना 50%, प्रत्येक कॅटेगरीला जवळपास सवलत आहे. त्याच्यामुळे फीज हा कन्सर्न नाहीच आहे. शिक्षण कशा पद्धतीने घ्यायचं ते महत्त्वाचं आहे. यस. फार्मसी कोर्सची फीस, स्कॉलरशिप आणि आर्थिक मदत याबद्दल विद्यार्थ्यांना काय माहिती ठेवायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी मगाशी ते सांगितलं की डॉक्युमेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. डॉक्युमेंटेशन पूर्ण करा. आता वेळ आहे, ॲडमिशन प्रोसेसला वेळ आहे. मग तुमची ती
आता बऱ्याच विद्यार्थी ACBCचे विद्यार्थी आहे, त्यांना आता नवीनच करायचं आहे, कारण पहिले तरी करून ठेवतात, कोणाच तरी असतं. पण ACBCचे विद्यार्थ्यांना आता नव्याने असं सुरू करावं लागेल. आणि त्याच वेळेस आमच्याकडे जे येतात मॅक्झिमम ते विद्यार्थी असतात, सर आमच्याकडे फक्त सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नाही. मग अशा विद्यार्थ्यांनी आता सगळ्यांनीच जवळपास ज्यांचे नसेल त्यांनी आत्ताच अप्लाय करायचे, डॉक्युमेंटेशन पूर्ण रेडी करून ठेवायची, जेणेकरून तुम्हाला त्या ॲडमिशनच्या वेळेस त्या ठिकाणी अडचण येणार नाही. ॲडमिशन घेतल्यानंतर फार्मसी विद्यार्थ्यांसाठी कोणत्या करिअर संधी उपलब्ध असतात? आता मागच्याच एक पॉडकास्ट आमचा सरांसोबत झाला आणि त्यामध्ये आपण सविस्तर चर्चा, जवळपास अर्धा तासाचा पॉडकास्ट आम्ही त्या ठिकाणी सविस्तर घेतला आहे. तर त्या ठिकाणी आपण सगळं डिटेलमध्ये सविस्तर माहिती दिली, पण थोडक्यात की सगळ्या क्षेत्रामध्ये, मग ते मार्केटिंग क्षेत्र असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्या ठिकाणी हॉस्पिटल असेल, क्लिनिकल फार्मसी असेल, मग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गेलं तर त्याच्यात 20 वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. सगळ्या डिपार्टमेंट, तुम्हाला पॅकेजिंगमध्ये आवड आहे, मला प्रोडक्शनमध्ये आवड आहे, मला क्वालिटी ॲश्युरन्समध्ये, मला क्वालिटी कंट्रोलमध्ये, संशोधन सगळ्यात चांगलं त्या ठिकाणी जर स्कोप असेल तर संशोधनामध्ये, टीचिंगमध्ये येतील. या अनेक संधी आहेत. गव्हर्नमेंट जॉब्स आहेत सर, त्याच्यामध्ये ड्रग इन्स्पेक्टर असेल, फार्मसिस्ट म्हणून असेल, तर अनेक अशा जॉब्स गव्हर्नमेंट जॉबमध्ये पण या ठिकाणी फार्मसीला संधी आहेत विद्यार्थ्यांना. आजच्या काळात फार्मसीला करिअर म्हणून निवडणं योग्य आहे का, असं वाटतं का तुम्हाला? 100% योग्य सर, कारण येणारा काळ, जसं मागच्या ब्रॉडकास्टमध्ये आपण बघितलं की येणारा काळ हा फार्मसीचा आहे. आणि जसं आपण हे केलं की फार्मसीला रिप्लेसमेंट नाही, खूप जास्त रिप्लेसमेंट AI त्या ठिकाणी खूप जास्त रिप्लेसमेंट त्या ठिकाणी देणार नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला फार्मसीचा क्षेत्र हे यासाठी निवडायचं की कारण त्या ठिकाणी प्रचंड अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीज राहणार आहे, त्याला रिप्लेसमेंट नसणार आहे. जसं असं मी मागे सांगितलं की इन्फोसिसमध्ये खूप सारे 10-15 हजार एम्प्लॉईचं कट डाऊन करण्यात आलं, कारण ऑटोमेशन ही सगळ्या गोष्टी शॉर्टकटमध्ये होतात. सगळ्या गोष्टीचं तुम्हाला उत्तर खूप कमी याच्यात भेटतंय. बायोस्टॅटिक्सला लोक बायोस्टॅटिशियन लागायचे, सगळे जण एकत्र काम करायचे, तेव्हा कुठे रिझल्ट भेटायचे. आता एका क्लिकवर सगळ्या गोष्टी येत आहेत. तर त्याच्यामुळं या ठिकाणी याला रिप्लेसमेंट नसल्यामुळं मला असं वाटतं की असे अनेक क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी फार्मसी क्षेत्रामध्ये शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला काम करता येईल. त्याच्यामुळे फार्मसी हे निवडणं अति योग्य राहील आजच्या काळामध्ये. ओके सर. फार्मसी ॲडमिशन घेऊ जे इच्छिणारे विद्यार्थी आहेत, पालकांना तुम्ही कोणता महत्त्वाचा सल्ला देऊ शकता? कारण की काही मुलं इच्छुक आहेत पण डिस्टर्ब होतात सर, दुसरीकडे कुठेतरी ॲडमिशन घेतात, काहीतरी होतं. तर त्यांना आणि त्यांच्या पालकांना सुद्धा असा सल्ला द्यायचा आहे तुम्हाला? सल्ला मी हेच देणार सर, कारण प्रत्येक वेळेस काय होतं की पालकांचं, विद्यार्थ्यांचं स्पेसिफिकली संभाजीनगर एरियामधला त्याला पुण्याला जायचं आहे, पुण्याच्या विद्यार्थ्याला बाहेर जायचं आहे, खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्याला संभाजीनगरला यायचं आहे. म्हणजे हा न्यूनगंड कुठेतरी तो टाळला पाहिजे की मला चांगलं शिक्षण घ्यायचं आहे, हे सगळ्यात पहिलं एम पाहिजे. शिक्षण घेत असताना पालकांनी पण आपल्या मुलांचं जी इच्छा आहे त्याला दाबू नये. त्याला जर इच्छा असेल त्याला ते करिअर करू द्यावं, कोणतंही असेल ते, मग डझंट मॅटर की फार्मसी असावं. आणि हे करत असताना पालकांनी हे लक्षात घ्यायचं की मला डॉक्युमेंटेशन त्याच्या वेळेत, कारण तुम्ही त्याला रेस्पॉन्सिबल आहे, त्याला जास्त कळत नाही. पालकांनी या सगळ्या गोष्टीचं लक्ष देणं अपेक्षित आहे. त्याच्या व्यतिरिक्त कॉलेज निवडताना फक्त ते कॉलेज संभाजीनगरला आहे म्हणून निवडणं ते पण चुकीचं आहे. कारण तुमचं जेव्हा इंटरव्ह्यूला जातात सर, तर तो कोणत्या कॉलेजहून केले त्याच्यावरती पुढच्या गोष्टी डिपेंड असतात. कारण मी आता बायोडाटा तयार केला, मी माझा रिझ्युमे तयार केलात, मी काय करणार? वर्षभरामध्ये आमच्या कॉलेजला काहीच होत नाही, एका XYZ कॉलेजला काहीच होत नाही. त्याच्याकडे काय होणार आहे? त्यांनी फर्स्ट इयर केलं, सेकंड इयर केलं, थर्ड इयर केलं, फायनल इयर केलं, म्हणजे दुसरा पान नाहीच जाणार ना. असं कॉलेज निवडा, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटी होतात. मला स्किल डेव्हलपमेंट, कारण येणारा काळ हा कम्युनिकेशनचा आहे, येणारा काळ हा ज्याच्याकडे मध्ये स्किल आहे, स्किल डेव्हलपमेंट आहे. स्किलशिवाय कोणत्याच गोष्टी शक्य होणार नाही सर. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला कोणत्या महाविद्यालयातून मदत होऊ शकते, माझं प्लेसमेंट त्या ठिकाणी होऊ शकते का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज अशी परिस्थिती सर, श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये मी कंपनी बोलवतो आणि माझ्याकडे विद्यार्थी नाहीत. म्हणजे ऑलमोस्ट 100% प्लेसमेंट आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. मग असे कॉलेज, म्हणजे श्रीनाथ म्हणून नका निवडू, पण मी एक सांगतो की असे कॉलेज निवडा की ज्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीला वाव दिला जातो. तिथं विद्यार्थी सेंट्रिक कॉलेज आहे. जसं मी म्हणतो की आमच्याकडे कॉलेज नाहीच आहे, आमच्याकडे स्कूलच आहे. तुम्हाला आवडलं एज्युकेशन घ्यायचं तरच आपल्याकडे यायचं, नाही तर यायचं नाही. अटेंडन्स नसेल, 80% नसेल, शासनाने ठरवून दिलेलं निकषप्रमाणे नसेल, तर आम्ही त्याला परीक्षेला सुद्धा बसू देत नाही. त्याच्यामुळं मी आधीच ॲडमिशन घेताना आपण या सगळ्या गोष्टी सांगतो. त्याच्यामुळं पालकांनी हे सगळ्यात महत्त्वाचं घेतलं पाहिजे की मी कोणतं कॉलेज निवडतो, कारण आयुष्यभरासाठी तो ठपका त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या याच्यासमोर लागतो. आणि त्या कॉलेजचा निकाल कसा आहे, त्याच्या GPATचे विद्यार्थी किती क्वालिफाईड झालेत, त्याच्या IITला किती विद्यार्थी गेले, त्याच्या नायपरला किती विद्यार्थी गेले, हे सगळं त्या ॲनालिसिस करायचं आहे. आणि हे कुठं
ऑनलाईन नाही भेटत, हे सगळं तिथं जाऊन भेटणार आहे. येस हे सगळं त्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केल्यानंतरच भेटणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जाऊन चर्चा करूनच या ठिकाणी ॲडमिशन्स घ्यायचे. सर इथंच थांबू आपण आज. येस. निश्चितच विद्यार्थ्याला या पॉडकास्टचा फायदा होणार आहे. सरांचा एक महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचे काही पॉईंट्स आहेत ते मी एकदा रिपीट करतो. डॉक्युमेंट जे काय आहेत ते तयार ठेवा. तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट पाहिजे असेल तर आम्ही याच्यावर एक व्हिडिओ बनवतो. गेल्या वर्षी आधी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे सरांसोबतच. तर डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत, अत्यंत महत्त्वाचे. फॉर्म भरताना व्यवस्थित भरा, चुका होऊ देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं सरांनी सांगितलं, कॉलेज सिलेक्ट करत असताना, निवड करत असताना त्या कॉलेजला तुमची व्हिजिट झाली पाहिजे, तिथल्या विद्यार्थ्यासोबत तुमचं कम्युनिकेशन झालं पाहिजे, तिथे खरंच ते कॉलेज तुमचं करिअर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये 4 वर्षानंतर तुम्हाला मार्केटमध्ये जेव्हा यायचं आहे तेव्हा तुमच्याकडे ती ॲबिलिटी तयार करून देणारं कॉलेज Exactly. फार महत्त्वाचं आहे. तर हा महत्त्वाचा मेसेज तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्तही काही जर प्रश्न असतील तर निश्चित या कॉमेंट करसाल या व्हिडिओच्या खाली. निश्चितच आम्ही त्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू. भेटूया अशा सेशनमध्ये पुन्हा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. नमस्कार. नमस्कार.